मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे उंच आणि बॅलन्सिंगच्या गणेश मूर्ती ज्या बघायला एकदम भारी वाटते, पण त्याच पद्धतीच्या घरगुती गणेश मूर्ती कमी पाहायला मिळतात. ज्या वर्कशॉपमध्ये आपण भेट दिली आहे तिथे शाडू मातीचे बॅलन्सिंगमध्ये घरगुती गणेश मूर्ती उपलब्ध आहेत, तेही एकापेक्षा एक रूपामध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. पण आपल्या घरी असाव्यात त्यांच्या ह्या मूर्त्या हाती बनवलेल्या आहेत. म्हणजे कधी तुम्हाला आवडेल, कधी दादांना आवडेल, तर कधी त्याला आवडेल. ही खूप अवघ्या 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. म्हणजे तुम्ही जर करूर स्टेशनपासून हा ब्रिज उतरलात तर इथे डायरेक्ट तुम्ही गणसंकुलमध्ये येऊ शकतात. आणि जर तुम्ही या बाजूने आलात तर इथून हा रस्ता भारत मातावरनं येतो. चला आपण जाऊया आतमध्ये. तर हे बघा, हेच ते शॉप आहे सार्थक आर्ट्स श्री गणेश चित्रशाळा, ज्या ठिकाणी आपण आता चाललो आहे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार ताई. हां, कसे बरे आहात ना? हां, इथे आपल्यासोबत प्रणालीताई ना? हां, प्रणालीताई आहेत इथे आपल्यासोबत, जे सार्थक आर्ट्समधले आहेत. ते मला सांगा की इथे यावर्षी इथे सार्थक आर्ट्समध्ये लोकांना काय कुठल्या पद्धतीचे गणपती बघायला मिळणार? यावर्षी आपल्याकडे मातीच्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. 1.5 फुटापासून आपल्याकडे 2 फुटापर्यंत. ओके. आणि तशाच आपण POPच्या पण मूर्त्या आपण केलेल्या आहेत. त्या पण आपल्या 1.5 फुटापासून 3 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. अच्छा. आणि आपल्या यावर्षी वेगळं म्हणून आपण बॅलन्सिंग मूर्त्या केलेल्या आहेत. हां, जसं काही लालबागमध्ये मोठमोठ्या मूर्त्या बघायला मिळतात लोकांना, पण आपल्या घरी असाव्यात म्हणून आम्ही त्या हिशोबाने बॅलन्सिंग मूर्त्या केलेल्या आहेत. त्या पण शाडू मातीमध्ये आहेत. अच्छा. कसं आहे की मी ॲक्च्युली ना गणसंकुलची व्हिडिओ करण्यासाठी आलेलो, म्हणजे कसं लोकांना कसं गोष्टीची आतुरता असते. पण तुमच्या इकडे मी आतमध्ये आलो आणि ते ज्या मूर्त्या बॅलन्सिंगच्या आहेत त्या बघितल्या आणि असं वाटलं की या मूर्त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या. खूप ॲक्च्युली मस्त मूर्त्या होत्या. तर ते आपण जे आता बॅलन्सिंगच्या मूर्त्या बघणार आहे ते तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत ते तुमच्याकडे आहेत? त्या बॅलन्सिंग आता आपण सध्या तरी 2 फुटापर्यंत केलेल्या आहेत. पण त्या जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण करून देऊ. अच्छा. आणि तुमच्याकडे आता सध्या बॅलन्सिंगच्या किती मूर्त्या आहेत तरी आता आपल्याकडे 7 मूर्त्या आहेत. अच्छा, 7. आणि त्या 7च्या 7 शाडू मातीच्याच आहेत? सगळ्या शाडू माती. ओके, ठीक आहे, चालेल, बघतो मी. थँक्यू. तर इथे आता आपल्यासोबत सागर दादा आहे. सागर दादा नमस्कार. नमस्कार. हां, ॲक्च्युली या ज्या बॅलन्सिंगच्या मूर्त्या आहेत ना त्या जबरदस्त मला वाटल्या. ॲक्च्युली इथे आपण बघू शकतो इथे 5 मूर्त्या आहेत आणि बाहेरच्या बाजूला 2 मूर्त्या आहेत. मला सांगा की आता आपण या बॅलन्सिंगच्या मूर्त्या ज्या बघणार आहेत तरी त्या एक मूर्ती करण्यासाठी तरी किती दिवस जात असेल? एक मूर्ती बनवण्यासाठी ते 7-8 दिवस जातात आपले. नंतर ती सुकल्यानंतर मग आपण त्याला पेंटिंगचं काम त्यावरती चालू करतो. ओके, ठीक आहे, बघूया आपण आता तुमच्याकडे कशा पद्धतीच्या मूर्त्या आहेत त्या. ही मूर्ती आहे ना आपली उंदरावरती आहे. हां. उंदीर मामाच्या गळ्यामध्ये ढोलकी आहे. ढोलकी वाजवताना ते चित्र दाखवलं आणि त्या शेपटीवरती गणपती नाचताना दाखवलं. हां, आणि इथे आपण बघू शकतो ही जी हातामध्ये गणपती आपण टाळ वगैरे दाखवतो. हां, ही पहिली मूर्ती आपण जी बघतोय इथे आपण बघू शकतो बघा, इथे उंदीर आहे आणि उंदराच्या शेपटीवरती इथे बघा हा गणपती एका पायावरती आहे आणि तो नाचतोय आणि अशा प्रकारे नाचतोय की इथे एकदम हातामध्ये टाळ वगैरे आहे आणि गणपतीचं आपण रूप बघू शकतो. खूप सुंदर वाटते. ही मूर्ती तरी किती फुटामध्ये तरी असेल? ही 2 फुटामध्ये आपण मॅनेज केलेली आहे. अच्छा, ही 2 फुटामध्ये आहे. अच्छा, त्याच्या बाजूची ती आपण दुसरी मूर्ती बघतोय. बाजूलाच आपण दुसरी मूर्ती होते श्रीकृष्णाच्या हातावरती. हातामध्ये बासरी दिली आहे आणि बासरीवरती आपण बालमूर्ती एक छोट्या रूपामध्ये दाखवली. आणि ॲक्च्युली गणपतीचं रूप पण हे जे बालमूर्ती आहे ना खूप सुंदर वाटते या ठिकाणी. आणि इथे ही बासरी आहे, श्रीकृष्णाचा हात आहे. इथे ॲक्च्युली असं समजा आता कुठलं ना कुठलं डेकोरेशन वगैरे जरी केलं लोकांनी तरी त्याच्यामध्ये मूर्ती खूप भारी वाटेल. आणि अशा प्रकारच्या मूर्त्या आणि त्याला जर साजेसं जर डेकोरेशन केलं तर ती कॉम्पिटिशनमध्ये जाण्यासारख्या गोष्टी असतात. हां, मस्त. आपण तिथे तिसरी मूर्ती बघतोय आता. ही आहे ते जास्वंदाचं फूल आहे. हे बघा, हे जास्वंदाचं फूल आहे. जास्वंदाच्या फुलामधनं ही वरती अशी कळी गेलेली आहे आणि त्या कळीवरती या ठिकाणी इथे बालमूर्ती बसलेली आहे. खूप सुंदर वाटते ही पण मूर्ती. आणि त्या बाजूला आहे ते टाळ आहे आणि त्या एका साईडच्या टाळावरती उंदीर मामा आहे आणि दुसऱ्या साईडच्या टाळावरती गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मग तरी दादा आता मला सांगा की ह्या इकडे अशा प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत, मग या गणपतीचा मूर्तिकार कोण आहे? आपल्या गणपतीचा मूर्तिकार अलिबागमध्ये केतन चिरनेरकर म्हणून दादा आहे. हां, त्यांच्या ह्या मूर्त्या हाती बनवलेल्या आहेत. म्हणजे या सगळ्या बॅलन्सिंगच्या मूर्त्या हाताने बनवलेल्या आहेत. वा. कारण कसं आपण दरवर्षी गणपतीमध्ये बघतो उंच गणपती ते POPचे असतात आणि ते साच्यामधले असतात. त्याच्यामुळे ते बनवणं थोडंसं ह्याच्यापेक्षा थोडंसं सोपं असते. आणि कसं लहान मूर्ती म्हटलं तर त्याच्यामध्ये बॅलन्सिंग म्हटलं तर रेखीव काम पण. हां, कारण जातीने एकदम डोळ्यात तेल टाकून काम करणं आहे त्यामध्ये बोलण्यात. हां, आणि ते तुम्ही म्हणालात त्यांचं नाव काय? केतन ना? केतन चिरनेरकर. अच्छा, केतन चिरनेरकर. आणि ते कोणत्या गावच्यात मग? अलिबाग. अच्छा, प्रॉपर अलिबाग मधले. ते अशा प्रकारच्या मूर्त्यामध्ये त्यांना खूप अनुभव असेल ऍक्च्युली. हां, माती कामच करतात. अच्छा, तरी बघा इथे आपण बघतोय ही 5वी मूर्ती बघतोय.
दादा हे कुठलं आपण हंसाची पौराणिक कथेमध्ये जी बोटी असतात, हा. जी हवेतील बोट, हा त्यामध्ये आपण हे एका पायावरती गदा घेऊन मूर्ती उभी केलेली आहे. हा जबरदस्त वाटतं हा गणपती. हा गणपतीचं रूप आहे ना मला खूप आवडलं एकदम. आणि गणपती बघू शकतो, ही हातामध्ये जी गदा दाखवली आहे ना ती पण मस्त वाटते, एकदम लांब आहे आणि खाली इथे गदा आहे आणि मस्त वाटते एकदम. म्हणजे हवेत उडणारी वगैरे आहे हवेत उडणारी ना. बोट. अच्छा, म्हणजे ऍक्च्युली या गणपतीला असं आकाशाचं वगैरे डेकोरेशन केलं ना आणि मूर्ती ठेवली ना छान वाटतं. जबरदस्त वाटेल एकदम. इथे होत्या या अशा प्रकारच्या 5 मूर्त्या होत्या आणि 2 मूर्त्या आपल्या बाहेरच्या साईडला आहेत ना. डिस्प्लेमध्ये ही आपली 6वी मूर्ती शंकर अवतार आहे. हा. खाली शेषनाग आहे आणि त्याच्यावरती आपण शंकर उभा केलेला आहे. हा हे बघा एका इथे, पायावरती ती बॅलन्सिंग उभी केली. हा हे बघा इथे शेषनाग आहे. शेषनागाच्या